स्वामी समर्थ. तर आम्ही निघालो एक गावाला, आणि गावाला कुठे जातोय ते तुम्हाला पुढे कळेलच. पण आम्ही जातो एन्जॉय करत करत, तर तुम्हालाही दाखवते चला मस्तपैकी. तर आम्ही तिघच आहे, मी, मिस्टर आणि मुलगा. मोठा छोटा तर नाही आला. चला पण आम्ही घरून 2:30ला निघालेलो, आणि रस्त्यामध्ये मुलाचा कॉलवर कॉल ऑफिसचा, तर ते सुद्धा त्याने अटेंड केलं ऑफिसचं काम. आणि त्याच्यानंतर 6पर्यंत त्याचा कॉल चालूच होता अगदी. आणि वाटेतच आता पहिल्यांदा तुम्हाला दाखवते मी टनल. हे आहे, आता आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरनं जात आहे कोल्हापूरला. तर आता सांगते मी तुम्हाला. तर आम्ही कोल्हापूरला जात आहे, आणि माझी मोठी जी जाऊ आहे तिला नातू झालेला, म्हणजे माझ्या पुतण्याला मुलगा झालेला, तर तेच बघायला आम्ही जात आहे कोल्हापूरला. तिच्या माहेरी ती आलेली आहे, आणि ती ॲक्च्युली ते लोक राहतात दिल्लीला. पण एवढ्या लांब आमचं जाणं नाही झालं, आणि बाळ आता 5 महिन्याचं झालं आहे. आणि त्यानंतर ती आता माहेरी आली कोल्हापूरला. तर म्हटलं इथल्या इथे आपण जवळच्या जवळ बघून घ्यावं. दिल्लीला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जाऊ, पण आता ती इथे आली तर म्हटलं कोल्हापूरही बघणं होतं आणि बाळालाही बघणं होतं. तर आम्ही निघालो आहे, आता तिघच निघालो आहे. छोट्या मुलाला कॉलेजला काही काम होतं, तर त्याला सुट्टी नाही मिळाली, तर आम्ही तिघच निघालो आहे. आणि इथे तुम्ही वातावरण बघू शकता. इतकं सुंदर क्लायमॅट्स होतं ना, असं वाटत होतं म्हणजे अगदी काही बोर झालंच नाही रस्त्याने. असं फ्रेश वातावरण सगळीकडे, हिरवळ हिरवळ. पाऊस मध्ये मध्ये खूप पाऊस पण होता. जाताना घरून तर नाही लागला आम्हाला, पण रस्त्याने पुढे खूप पाऊस लागलेला. तर आम्ही मस्त एन्जॉय करतच गेलो. आणि अशा निसर्गरम्य ठिकाणी तर जातच आहे आम्ही, पण रस्त्याने जी आम्हाला नॅचरल ब्युटी बघायला मिळाली, तर ते म्हणजे एकदम छानच. अगदी मला तर एवढं आनंद झाला ना, की आपल्याला असं म्हणजे बघायला मिळतं या साईडला. तरी आपण म्हणजे असं आम्ही पिकनिकला किंवा असं याला जात नाही. पावसाळ्यात सहसा टाळतो बाहेर जायचं, कारण आता हल्ली तुम्ही बघतच असणार की किती लोकांसोबत म्हणजे एन्जॉयच्या नावाने जातात. तर खरी एन्जॉय करायला जातात, पण ते काळजी न घेतल्यामुळे बरेच काही हादसे होतात. तर ते जपणंसुद्धा गरजेचं आहे. तर आम्ही पावसाळ्यात निघतच नाही बाहेर घराच्या. अगदी जवळच्या जवळ असलं तरच जातो. पण आता हा जरा लाँग टूर निघाला आमचा, आणि ते पण बाळाला बघायचं होतं म्हणून निघाला. आता हा दुसरा टनल गेला, तर बरेचसे टनल लागणार आहे आपल्याला रस्त्याने. तर ते बघत बघत एन्जॉय करत करतच आम्ही निघालो आहे. आणि इथे हलका हलका पाऊस आता चालू झाला, आणि आम्ही पोचले पुण्याला. तर पुण्याला तर अगदी भरपूर पाऊस. तर खूपच तुम्ही बघू शकता, अगदी रस्ता पण जाम होता, ट्रॅफिक पण लागला आम्हाला, आणि पाऊस पण खूप होता. संध्याकाळची वेळ होती, 4:30-5ची, कारण आम्ही घरून अडीचला निघालो जेवण वगैरे करून. आणि त्या दिवशी माझा जो उपवासच होता, तर उपवास सोडूनच घेतलेला मी. आणि आता हे तिसरं टनल बघा तुम्ही. तर मी जसं की सांगितलं की नॅचरल ब्युटी बघत बघत आम्ही गेलेलो. पण पावसामुळे थोडासा गोंधळ झाला. गोंधळ म्हणजे ट्रॅफिक जाम झालं. म्हणजे ट्रॅफिकमध्ये तर मग खूप कंटाळा येतो, आणि रिस्क पण असते. पण काही नाही, देवाचीच कृपा, व्यवस्थित सुखरूप पोहोचलो तिथे पण. आणि घरीसुद्धा आम्ही रिटर्न आलो. आल्यानंतरच मी सगळे व्हिडिओ बनवत आहे, कारण खूप सारे मेमरीज व्हिडिओज खूप जमा झालेले. तर म्हटलं की घरी गेल्यानंतरच आरामात, कारण तिथे गेल्यानंतर सगळ्यांना भेटणं, ते इकडे तिकडे फिरणं, त्यातच खूप वेळ गेला. तर मला व्हिडिओ बनवायला वेळच नाही मिळाला. तर खूप व्हिडिओज असले, आता याचे जवळपास 2, 3, 4 पण पार्ट होऊ शकता, कारण आम्ही खूप फिरलो. 2-3 दिवसामध्ये खूपच सुनबाईने आम्हाला खूप फिरवलं इकडे तिकडे. आणि पुढे ते पण व्हिडिओ तुम्हाला येतीलच की आम्ही काय काय बघितलं. आता हे मध्येच ना आम्ही घाट लागलेला आम्हाला, तर मध्येच खूप छान वाटत होतं अगदी. तर वरती अगदी आम्ही बघत होतो की वरनं खाली छोटंसं जे गाव आहे ते कसं दिसतं. तर मध्येच थांबलेलो, थोडा स्टे केलेला, म्हणजे थांबलेलो तिथे. तर व्हिडिओ वगैरे केले मी, रील्स पण बनवल्या, आणि त्याच्यानंतर पुन्हा निघालो. आणि तुम्ही बघू शकता की कसं दिसतंय बाहेरचं वातावरण, ढग वगैरे इतकं सुंदर दिसत होतं, मी तुम्हाला सांगूच शकत नाही. मला तो खूप आनंद झाला. आणि मी इथे गाणे ऐकत, गाणे म्हणत त्यांचासुद्धा व्हिडिओ बनवला. आणि आत्ता बघा तुम्ही, हे किती सुंदर दिसतं अगदी वातावरण. समोरून गाडीतनं आम्ही एकदा कॅच केलेलं. मुलाचा होता आपला आयफोन, तर त्याला म्हटलं तुझ्या ह्याच्यात कर, खूप छान क्लिअरिटी आहे. आणि बघा आता किती सुंदर दिसतं आहे वातावरण अगदी.
तर मला तर बापरे, मी तर बघतच राहिली. म्हणजे गाडीत मला ॲक्च्युली झोप लागते, पण हे असं वातावरण बघून ना मला अजिबात माझी झोपच उडून गेली. तर खूप छान वाटत होतं. आणि जवळून तुम्हाला दाखवते की डोंगर बघा किती छान दिसते. ते हे आम्ही वरती अगदी घाटावर होतो आणि आता घाट उतरत आहे मध्येच. तर खूपच छान वाटलं, सांगू नाही शकत मी शब्दात. तर तुम्ही व्हिडिओमध्येच बघा आता किती सुंदर वाटतंय. तर आणि त्याच्यानंतर आम्हाला झाले संध्याकाळचे 6 वाजले होते. तर थोडीशी हलकी फुलकी भूक लागली होती, कारण जायचं कुठं म्हटलं तर जेवण व्यवस्थित होत नाही. आणि माझा तो उपवासच होता, म्हणून हे फ्रेंच फ्राईज मागवले होते. आणि मुलांनी आणि मिस्टरांनी वडापाव काय डोसा असं काहीतरी खाल्लेलं. तर तिथेसुद्धा आम्ही बसलो, तर वरनं पत्रा वगैरे लावला होता त्यांच्यावरती. तर एवढा आवाज होत होता, एवढा पाऊस होता ना तिथे बसल्यानंतर. आणि तिथून निघाल्यानंतर पण मी थोडेसे व्हिडिओ वगैरे केले. आणि आम्हाला अंधार झाला आता. तर मला पुन्हा 7, 7:30, 8ला परत भूक लागली. बाहेर निघाला ना मला खूप भूक लागते. तर उपवास तर होताच, म्हणून मी चिप्स वगैरे खाल्ले. तिथेसुद्धा फ्रेंच फ्राईजच खाल्ले आणि हे पॅकेट घेतलेलेच होते. प्रवास म्हटलं म्हणजे जवळ असो आपलं, कुठे लागतं नाही लागत. तर मी चिप्स पण खाल्ले. आणि इथे 13 मिनिट दाखवत आहे आता आम्हाला पोहोचायला कोल्हापूरमध्ये. तर इथे मॅप लावलेलं, त्याच्यावर टायमिंग वगैरे आणि किती किलोमीटर आहे, आपल्याला किती वेळ आहे, सगळं काही दाखवतं. तरी मी तुम्हालासुद्धा दाखवत की आम्हाला 13 मिनिट. आणि बघत बघत 13 मिनिट, मग 5 मिनिट, मग 2 मिनिट, असं करत करत म्हणजे कंटिन्यू राहायलाच गेलं. आणि कधी पोहोचू असं झालं. आणि आपल्या नातूला कधी बघू असं झालेलं होतं. तर आता आम्ही पोचलो आहे जस्ट तिथेच कोल्हापूरमध्ये, जिथे आमचा मॅप संपतो आहे. तर इथून आम्ही बघतोय की कोण आलेलं आहे घ्यायला. आणि यांना दिसलेले आहेत माझा पुतण्या आणि सुनबाई. तर ते या साईडला ते दाखवत आहे मुलाला की राईट साईडला ते उभे आहेत तिथे. तर ते आलेले घ्यायला आम्हाला. हे बघा इथे उभे आहेत ते दोघंजणं. तर आम्ही आता गाडी पार्क करून घेत आहे आणि तिथे उतरलो. तर त्यांना तर खूप आनंद झाला, दोघंही घ्यायला आलेले. आणि आल्या आल्या तिने आमचा नमस्कार केला, कारण आम्ही तिचं सुन्मुख बघतोय, म्हणजे पहिल्या वेळेस बघतोय तिला. तर त्यांचं ॲक्च्युली लग्न जे आहे कोरोनामध्ये झालेलं, तर आम्ही कोणी जाऊ नाही शकलं. तर एवढ्या दिवसांनी आम्ही तिला बघतोय आणि नातूला पण फर्स्ट टाईम बघतोय. तर इथे राहिली होती आमची रक्षाबंधन. ही आहे माझी मोठी जाऊबाई सगळ्यात. तर त्यांनी राख्या तिकडनं आणल्याच होत्या, पाठवल्या नव्हत्या. त्यांना म्हटलं आपण भेटणारच आहे तर तिथेच बांधा. आम्ही घरी गेल्या गेल्या जेवण वगैरे केलं. आणि म्हणजे उशीर झाला होता आम्हाला, पुष्कळ 10, 10:30 झाले होते. त्यानंतर त्यांना ओवाळून घेता येते, माझ्या मिस्टरांना, माझ्या जाऊबाई. आणि मग म्हटलं लाईव्हच करा आता तुम्ही रक्षाबंधन. तर मग त्यांनी नारळ आणि टोपी, रुमाल अशी पद्धत आहे जी द्यायची असते. तर त्या ओवाळतात किंवा मग राखी पाठवतात यांना. आणि मी सुद्धा त्यांच्या मिस्टरांना राखी पाठवते. आणि ते तर काही आले नाही, पण त्यांनी इथे ओवाळून घेतलेलं आहे. त्यानंतर हे त्यांनी त्यांच्या बहिणीला त्यांच्याकडून गिफ्ट दिलेलं आणलं मी हे. दिवाळी में यही दिसी लाऊंगा. अगं आम्ही बाळाला बघायला आलो बेटा. देखना आप एक बार, आपको पसंद आया क्या? सपने को सब पसंद आता, ब्लैक एंड व्हाइट बढ़िया होगा. हाँ परत देना जरा देखना उसे पैसा वैसा है क्या थोड़ा. पिरा दिया तुमको, टोपी पिरा दे, पप्पा को दे. त्यानंतर सुनबाईच्या आईने यांच्यासाठी कपडे आणलेले, मला साडी वगैरे आणलेली होती. आणि माझ्या बाळाला पण पॅकेटमध्ये पैसे दिले, म्हणजे माझ्या मोठ्या मुलाला. आणि त्याच्यानंतर तिच्या बहिणीने माझ्यासाठी एक छान मस्तपैकी कोल्हापुरी हार आणलेला, नेलपेंट आणलेली, टिकलीचं पॅकेट आणलेलं. आता हा आहे माझा पुतण्या, ह्याच्याच मुलाला आम्ही बघायला आलेलो. हा आमच्या घरातला सगळ्यात मोठा मुलगा आहे. आणि त्याचं लग्न असं झालं की आम्ही जाऊ नाही शकलो. तर आता सुनबाईलाही नातूलाही बघतो आहे. आता मी त्यालासुद्धा राखी बांधते आहे. मी इथे तो आला होता, आता म्हटलं आमचं तिथल्या तिथंच आपण रक्षाबंधन करूया. तर त्याला पण ओवाळून घेतलेलं आहे. आणि सुनबाई आता इथे मला हळदी कुंकू लावत आहे, जसं की तिच्या आईकडे आम्ही फर्स्ट टाईम गेलो आहे बाळाला पण बघायला. तर तिच्या आईने मलासुद्धा साडी वगैरे आणलेली. तर मी तिला तेच म्हटलं की कशाला एवढं आणत बसली, आम्ही फक्त बाळाला बघायला आलो. पण ते बोलली तुम्ही आता माझ्या आईकडे फर्स्ट टाईम आलेलं. आणि ते रीतिरिवाज जी आपली असते ना भारतीय संस्कृती, तर ते आहेच, ते करायचं असतं, एक मान असतो. तर तिने माझीसुद्धा ओटी भरून घेतलेली आहे, मला साडी वगैरे दिलेली आहे. आता पुढे तुम्ही बघा साडी कशी आहे.
आणि ती माझ्या नमस्कार केला तर तिला म्हटलं आता तुला काय आशीर्वाद देऊ, सगळं तर आहे तुझ्याकडे. सेकंड नंबर पण मी देऊन नाही शकत, अजून बाळ लहान आहे. आणि बाळ बघा हा किती क्यूट आहे, आमचं नातू एकदम शांत आहे बाळ आहे आणि खूप सुंदरसुद्धा आहे. तर तो आता बघतोय की मला हे काय करत आहे, कारण की अजून तो 5च महिन्याचा आहे. त्याची पहिली रक्षाबंधन आहे. तर ही राखी त्याच्या आत्याने त्याला गावावरनं नागपूरवरनं पाठवली. तर जाऊबाई इकडेच घेऊन आल्या की आपण सगळ्या राख्या तिथेच बांधू म्हणून. तर त्याच्या आत्याची राखीसुद्धा जाऊबाई बांधून घेत आहे आणि तो बघतोय काय. आणि त्याच्या मावशीशी तो एवढा अटॅच झालेला ना ह्या 1.5-2 महिन्यामध्ये. एकसारखा बघा आता त्याच्या मावशीलाच बघतोय तो. मावशीचं प्रेम असंच असतं की म्हणजे खेळवते ना ती त्याला खूप, तर तो तिची वाटच बघत बसतो कॉलेजवरनं कधी येईल आणि मला कधी खेळवेल. तर असंच असतं मावशीचं आणि आपल्या मोठ्या बहिणीच्या मुलासोबत जे नातं असतं ना ते वेगळंच असतं अगदी. तर इथे तो बघतोय तिला आणि ती तिकडनं हसवते त्याला. आता ही बघा ही साडी मला त्यांनी दिलेली आणि मला ती बोलली काकू साडी खोलून बघा आणि लावून बघा कशी दिसते. आता मी ती साडी पण लावून बघितली, खूप सुंदर साडी आहे. त्यांना सुद्धा कपडे वगैरे दिलेले आणि तिने मला व्हिडिओ गिफ्ट कॉल करून मम्मीने चूज केलं. 65 आवडली का? गिफ्ट ना 35 हिच्याकडने पर्सनल लोन. आमच्या मुलाची साली. अरे वो कुछ रजिस्ट्री के टाइम पे कुछ तो हो गया था, रजिस्ट्री पहले हो गई थी, लोन बाद में छान हुआ. आहे. इसलिए